आज बनवूया क्रिस्पी कुरकुरीत कोथिंबीर वडी। त्यासाठी बघा सर्वात पहिलं तर आपण एक मोठी जोडी होती तर बारीक स्वच्छ करून साफ करून धुवून घेतली। त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे वाटून घेतले, त्याचा टेस्ट टाकायचा आहे। 1 चमचा ओवा टाकायचा आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, हळद टाकली आपण इथे। त्यानंतर 1 वाटी आपण बेसन पीठ घेतले आणि अर्धीच वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतले। त्याने एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली हे होती कोथिंबीर वडी। मिक्स करायचं, थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित हे बघा मिक्स करून घेतले। त्यानंतर इकडे एका ताटाला आपण तेल लावून घेतले। आता हे पूर्ण मिश्रण ताटामध्ये काढायचं आहे ना, असं व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं। याच्यामध्ये ताटामध्ये तेल लावायचं म्हणजे खाली चिटकणार नाही। ते पूर्ण मिश्रण आपण याच्यामध्ये काढूया बघा। तुम्ही रोल करून पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर इकडे आपण कढईमध्ये पाणी गरम करायला मांडले, आता 1 वाटी मांडली खाली। आता हे ताट याच्यात मांडायचं आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी बघा व्यवस्थित स्टीम करून घ्यायचे। तर झाकण ठेवूया, 5 ते 6 मिनिटासाठी ठेवूया बघा। हे बघा 5 मिनिटं झाले आणि बघा आपलं कोथिंबीर वडी व्यवस्थित वाफवली गेली। त्यानंतर आपण गॅस बंद केला, थंड करून घेतल्यानंतर याच्या बारीक बारीक अशा वड्या पाडून घेतल्यात। तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। हे बघा आता एकदम मस्त बारीक बारीक अशा वड्या झाल्यात। त्यानंतर आपण गॅसवर इकडे एकदम कडकडीत तेल गरम करून घेतले। आता याच्यामध्ये एवढे बसते तेवढे आपण वड्या तळून घ्यायच्यात आणि छान गोल्डन कलर येऊपर्यंत आलटून पलटून फ्राय करून घ्यायच्यात। 4 ते 5 मिनिटं लागतात बघा व्यवस्थित फ्राय व्हायला। स्लो गॅसवर तळल्या तर फास्ट गॅसवर नाही तळायच्या, नाहीतर मग ते वरून डार्क होतात, आतून कच्च्याच राहतात। तर बघू शकता एकदम मस्त डार्क कलर आला आहे। त्यानंतर काढून घेऊया। तर तयार झाल्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या। टमॅटो केचप बरोबर सर्व करा, मस्त कुरकुरीत आणि हेल्दी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। याचा लॉंग व्हिडिओ पण टाकला मी, तर जाऊन बघू शकता। धन्यवाद।